तर नागपुरातही शिवजयंतीचा मोठा उत्साह सध्या पाहायला मिळतोय आणि नागपुरातील शिवाजी पुतळ्याजवळ ढोल ताशांच्या गजर सध्या सुरू झालाय आणि मोठ्या प्रमाणात सध्या शिवप्रेमींनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। तर नागपूरमध्ये सुद्धा हा मोठा उत्साह आपण पाहतोय। शिवजयंतीचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी या ठिकाणी जमलेले आहेत आणि जोरदार ढोल ताशांचा गजर या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। तर नागपुरातील शिवाजी पुतळ्याजवळ सध्याचं हे वातावरण आहे, ज्या ठिकाणी हा ढोल ताशांचा गजर सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी या ठिकाणी गर्दी सुद्धा केलेली आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी नागपूरमधून आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय सध्याचं वातावरण आहे आणि काय उत्साह सध्या पाहायला मिळतो नागपुरात? गौरी, आज सकाळपासून शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव बघायला मिळत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन हो, नागपुरात सुद्धा शिवजयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नागपुरातील शिवाजी पुतळ्याजवळची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी ढोल ताशांचा गजर सुरू झालाय आणि मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आहेत ते या ठिकाणी एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे आणि आपण ही नागपूरमधून काही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी शिवजयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय आणि नागपुरातील शिवाजी पुतळ्याजवळ ही सध्या गर्दी आपण पाहतोय, ज्या ठिकाणी ढोल ताशांचा गजर सध्या सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी गर्दी केलेली आहे। तर दुसऱ्या दृश्यात आपण पाहू शकतो ही किल्ले शिवनेरीवरची दृश्य आहेत, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आहेत ते जमलेले दिसत आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू झालेली आहे। तर किल्ले शिवनेरीमधून आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत सध्या आहे। सचिन, काय सध्याचं वातावरण आहे? शिवप्रेमी सध्या जमायला सुरुवात झालेली आहे का आणि काय उत्साह बघायला मिळतोय? अगदी बरोबर आहे। शिवप्रेमी जे आहेत ते रात्रीपासूनच या ठिकाणी जमलेले होते आणि आपण बघू शकतो की हाच तो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, ज्या ठिकाणी आता जे शिवज्योत आहेत त्या शिवज्योत या ठिकाणाहून संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेल्या जात आहेत। काहीच वेळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाचा जो स्वरूप आहे तो दिवसभर या ठिकाणी कार्यक्रम असणार आहेत। यामध्ये पोवाडे असतील, आदिवासी लोकांचे जे खेळ आहेत ते या ठिकाणी खेळले जाणार आहेत आणि जो शिवजन्म महोत्सव आहे तो या ठिकाणी साजरा होणार आहे। पण एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी वातावरण जे आहे ते काल रात्रीपासूनच मोठं उत्साहाचं वातावरण शिवनेरीवर बघायला मिळतंय। आपण आता शिवनेरीच्या पायथ्याशी आहोत आणि काहीच वेळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि पोलीस बंदोबस्त मात्र आता मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। नक्कीच सचिन, आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी सुद्धा त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत? आपण त्यांच्याशी बोलूया। थेट काय वाटतं रे मित्रा, कसा तू हा शिवज्योत घेऊन निघालास, काय सांगशील? काय 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 फिलिंग आहे महाराजांबद्दल, काय वाटतंय? महाराजांबद्दल आदर आहे असे ते व्यक्त करतात आणि इथून ते आता पायी पुणे जिल्ह्यातल्या काही कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर आज दिवसभर शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे त्या ठिकाणी मात्र मोठ्या उत्साहात सर्व खेळ पार पडणार। पारंपरिक खेळ असतील त्या ठिकाणी आणि आदिवासी लोकांचे खेळ असतील किंवा जो शिवजन्म महोत्सव आहे तो मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होणार आहे। नक्कीच सचिन, आज दिवसभर नेमके कोणकोणते कार्यक्रम एकंदरीत पार पडतील?
यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 8:30च्या सुमारास या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि जे कार्यक्रम आहेत ते त्या शिवजन्माच्या महोत्सवानंतर या ठिकाणी जे प्रात्यक्षिक आहेत खेळाचे ते बघायला मिळणार आहेत, थरार बघायला मिळणार आहे आणि वातावरण जे आहे ते रात्रीपासूनच या ठिकाणी मोठं प्रफुल्लित करण्यात आलेलं आहे, प्रफुल्लित झालेलं आहे. नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याहून आपण ही थेट लाईव्ह दृश्य सध्या पाहत होतो. तर यानंतर नागपूरमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, काय सध्या वातावरण आहे, काय उत्साह सध्या नागपुरात पाहायला मिळतोय? गौरी, मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नागपूरच्या या महाल येथील गांधी गेट परिसरामध्ये सध्या आपण आहोत. सकाळी 6 वाजेपासून शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आता ढोल ताशा पथकाचं वादन सुरू आहे. त्यापूर्वी फटाक्यांचे शो करण्यात आलेला होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे आहे शिवभक्त जे आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात इथे आलेला आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचं जे आपल्याला दिसून येत आहे की तरुण आणि तरुणी जे आहेत ते प्रचंड प्रमाणात इथे गर्दी सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता जे सध्या आहे ते ड्रोनच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जो आहे तो पुष्पवर्षाव करण्यात येत आहे. त्याचबरोबर यापूर्वी जो राज्याभिषेक करण्यात आलेला होता आणि जे उत्साह आहे, जो वातावरण आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे दिसून येत आहे. त्याचबरोबर जे शिवकालीन आणि जे त्यावेळचे जे लोकांचे जे हे राहायचं ते देखील आपल्याला आता इथे दिसून येत आहे. एकूणच पाहता मोठ्या प्रमाणात जो आहे तो आता उत्साहाचं वातावरण आहे सकाळपासून आणि जवळपास आणखी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील यामध्ये करण्यात आलेलं आहे. गौरी, नक्कीच जितेंद्र, आपण सध्या पाहतोय मोठ्या प्रमाणात खरं तर शिवप्रेमींनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. नेमका काय उत्साह त्यांच्यामध्ये सध्या पाहायला मिळतोय आपल्याला? आपला जो आहे तो शिवाजी छत्रपती महाराज की जे आपण जर मागे बघितलं तर आपल्याला पूर्ण गर्दी दिसून येईल. पूर्ण जो परिसर आहे तो शिवप्रेमींनी असा फुलून गेलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अगोदर राज्याभिषेकात दुग्धाभिषेक करण्यात आलेला आणि त्यानंतर जे आहे ते इथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे शिवप्रेमींनी गर्दी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे आपल्याला भगवे झेंडे घालून दिसून येत आहेत. त्याचबरोबर मंगलवेश आहे. शिवप्रेमींचा आज जो उत्साह आहे तो त्यांच्या पोशाखामधून देखील दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात भगव्या रंगाचे वस्त्र धारण करून इथे तरुणी महाविद्यालयीन तरुणी इथे आलेले जे आहे ते आता शिव मुद्रा या ढोल ताशा पथकाचं जे आहे ते सादरीकरण सुरू आहे आणि एकूणच पाहता इथे जो उत्साह आहे तो सकाळी पहाटेपासून सुरू आहे आपल्याला दिसून येतोय. मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली आहे. हा महाल जो परिसर आहे तो एक ऐतिहासिक परिसर असंच म्हणावं लागेल. शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे आणि इथे मोठमोठे जे कार्यक्रम होतात शिवजयंतीचे असो किंवा शिवराज्याभिषेकाचे, हे जे वर्ष आहे ते 350वं वर्ष आहे शिवराज्याभिषेकाचं आणि त्यामुळे जो आहे तो आनंद जो आहे तो द्विगुणित झालेला आहे आणि तोच आनंद जो आहे तो आपल्याला या शिवप्रेमींच्या एकूणच उपस्थितीमध्ये आणि इथे जे कार्यक्रम सादर करण्यात येत आहे त्यामधून आपल्याला दिसत आहे. गौरी, नक्कीच जितेंद्र, यानंतर या ठिकाणी नेमके कोणकोणते कार्यक्रम पार पडतील? गौरी, आपण पाहिलेलं आहे की सकाळपासून जे आहेत ते वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. आता जे आहे ते शिवमुद्रा या ढोल ताशा पथकाचं जे आहे ते वादन सुरू आहे आणि यानंतर जे आहे ते इथे काही व्याख्यान ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नंतर संध्याकाळपर्यंत एक शिवपालखी देखील काढण्यात येणार आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिवसभर ही कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहे. केवळ इथेच नाही तर नागपुरातील जे विविध ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूण पाहता वेगवेगळ्या ठिकाणी शिवमुद्रा असेल किंवा इतर जे ढोल ताशा पथक आहे ते रॅली काढण्यात येणार आहे. कुठे बाईक रॅलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जो संपूर्ण उत्साह आहे तो आपल्याला या शिवजयंतीच्या निमित्ताने नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. गौरी,
नक्की जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण